नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सूर्या खूपच टेन्शनमध्ये असतो. कारण धनूसाठी आलेला जो मुलगा आहे तो म्हणत असतो की तुम्ही स्वतः घर जावं हे ठीक आहे, पण तुमची जी बहीण आहे ना तिचं बाहेरच्यांबरोबर लफडं चालू आहे आणि तुम्ही तिचं लग्न माझ्यासोबत लावून देताय. सूर्या म्हणतो, बसा आता, इतक्या वेळ खूप ऐकून घेतलं माझ्याबद्दल बोललेलं, तेव्हा मी सहन केलेलं आहे, पण आता एकही गोष्ट मी ऐकून घेणार नाही. कारण माझ्या बहिणीबद्दल, माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जर कोण संशय घेत असेल तर त्याला सोडणार नाही, असं म्हणत सूर्याने त्याची कॉलर पकडलेली असते आणि अक्षरशः त्याची कॉलर सूर्याने फाडून काढलेली आहे आणि तो मुलगा गाडी घेऊन निघून गेलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या अक्षरशः तुटलेला असतो. तो खाली बसतो आणि पाठीमागून गाडी घेऊन आलेला असतो तो म्हणजे शत्रू. त्याला तर मजाच पाहिजे असते आणि त्यानेच हे सगळं कांड केलेलं असतं. एवढा नालायक माणूस आहे शत्रू. आणि पुन्हा आता सूर्याला घेऊन घरी येतो. घरी सगळेजण वाट बघत असतात. भागू लगेच सांगू लागते की दाजी आले, दाजी आले, दादा आला. आणि सगळ्यांना असं वाटतं की पाहुणे आलेले आहेत, झाली का तयारी, शालन मला विचारू लागतात. तेव्हा सूर्याला आलेल्या अवस्थेत पाहून तुळजा घरातील सर्वजण विचारू लागतात की काय झालेलं आहे. तेव्हा लगेच छत्री सांगू लागतो, सूर्या आताच निघून जातो. सूर्या खूप टेन्शनमध्ये असतो. छत्री सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झाला, ते पाहुणे यायला नाही म्हणाले. मग सगळे म्हणत असतात की नक्की काय झालेलं आहे. तर लगेचच बोलत असतो तो म्हणजे छत्री बोलायला सुरुवात करतो की सांगतो सगळं. आणि मग छत्री सांगू लागतो की काय झालं माहिती आहे का, त्या पाहुण्यांनी तिथं धनूबद्दल वाटेल ते बोलले आणि सूर्याला पण वाटेल ते बोललेले आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्यांनी धनूच्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे. त्यावरती धनू तिथं म्हणते की काय गरज आहे, नाही आले तर नाही आले पाहुणे, आणि काय तेवढ्याच पाहुणे, तेवढ्याच मुलाला काय टिकला लावला आहे, आणि मी काय म्हातारी झाली आहे, आणि चला त्याच्या वाटणीची खीर मला खायला मिळेली, असं म्हणत धनू खीर खायला आत निघून जाते. साईकडे सूर्य आलेला असतो. सूर्याच्या मागोमाग आलेली असते ती म्हणजे तुळजा. सूर्याला समजून सांगू लागते. तर तिच्या मागोमाग तिथे शत्रू पण आलेला असतो. त्याला मजा घ्यायची असते ना. शत्रू म्हणत असतो, हे बघा दाजी, जे काय झालं ते झालं. सकाळी तुम्ही सगळ्यांना न्याय देत होता, सकाळी न्याय देणारे होता, आता न्याय घेणारे जाणार, असं तो बोलू लागतो. तुळजाच्या बरोबर लक्षात आलेलं असतं की नक्की डाव कोणी साधलेला आहे. ही गोष्ट मात्र तुळजाने चांगलीच ओळखलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तुळजा बोलत असते, इकडे सांगत असते, सूर्याला समजवत असते की सूर्या नको त्या गोष्टी मनात घेऊ नकोस तू. सूर्या म्हणत असतो की तुळजा, मी एक निर्णय घेतला आहे, आजच्या आज आपल्याला जायचं आहे. कारण मला ना माझ्यामुळं माझ्या बहिणींच्या आयुष्यात अडथळे होत आहेत, ही गोष्ट पटतच नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता लगेच शत्रूने फोन केलेला असतो डॅडींना. आणि डॅडी, त्या सूर्याची मजा लय वाढली, तुम्हाला माहिती आहे का, सकाळी तुमची जागा घेतली त्याने. डॅडी म्हणतात, पण तुम्ही कुठं होता. तेव्हा सांगू लागतो जे काही घडलेला प्रकार आहे तो सांगतो. आणि मग त्याच्यावर बोलतो की आमचं कसं असतं माहिती आहे का, लगेच हिशोब चुकता करून टाकायचा, आणि आम्ही त्याचा हिशोब चुकता करून टाकला. हे ऐकल्यानंतर डॅडी म्हणतात काय. मग तो सांगू लागतो की त्या धनूला बघायला पाहुणे आलते आणि मी वाट लावलेली आहे. सूर्या मात्र इकडे रडत असतो. पण त्याच वेळी तुळजा म्हणत असते, शत्रू तुझ्या पायाला काय झालं रे, म्हणजे मला कळत नाही आहे की काय झालं आहे ते. कारण तू तर बोलला होता ना, मग दोघांच्या पायाला, तुझ्या आणि तेजूच्या. तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, आम्हीच काचा सांडल्या आणि आमच्या बायकोला नाचायला लावलेलं आहे. पटलं ना, खरं वाटलं ना. खरं तर शत्रूने ते खरं सांगितलेलं असतं, पण तुळजा शांत राहते. इकडे सूर्याला समजवत असते. सूर्या म्हणत असतो की जायचं आहे, माझ्या बहिणींच्या आयुष्यात अडथळे नको आहेत मला. तेव्हा तुळजा म्हणते, तुला दिसत नाही आहे तेजूच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आहेत ते, आता तुझ्या लक्षात नाही आलं. सूर्या, तिच्या पायाला जखम झाली आणि सेम तशीच जखम शत्रूच्या पायाला झाली, तुझ्या लक्षात येत नाही आहे का, असं म्हणत ती समजूत घालू लागते. पण सूर्या म्हणत असतो, तुळजा बाद झालं, हे संशय घेणं बाद झालं तुझं, असं म्हणत सूर्या चिडलेला असतो. धनू, भागू, राजू यांना सांगतो की चला सामान घ्या, आपल्याला निघायचं आहे, असं म्हणत सगळेजण निघालेले असतात. तर आता शत्रू नाटक करत असतो, हात जोडून उभा असतो. तो म्हणत असतो की माफ करा, जे झालेलं आहे ते झालेलं आहे, पण दाजी तुम्ही जाऊ नका, गावातली लोक काय म्हणतील बघा. निंबाळकरांचा जावई नाराज होऊन गेलेला आहे. म्हणजे एवढा खालच्या दर्जाचा नीच माणूस आहे हा, आणि हा वाटेल ते बोलत असतो. आणि आता सांगत आहे की तुम्ही असं जाऊ नका म्हणून, त्याला लाजही वाटत नाही. खरंच म्हणजे मानलं पाहिजे ह्या शत्रूला, माणसाने निर्लज्ज असावं. पण किती या शत्रूकडे बघून कळतं, खरंच शत्रू हा निर्लज्ज माणूस आहे आणि तो प्रत्येक वेळेस सूर्याला आणि तुळजाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहे.
सूर्याच्या लक्षात येत नाही, पण तुळजाच्या लक्षात सगळ्या गोष्टी येत असतात. पण सूर्याला मात्र तिच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. सूर्य आता सगळ्यांना घेऊन निघालेला असतो आणि जातो तर काय, पाहतो तर काय, दारात डॅडी आलेले असतात आणि हात जोडून उभे असतात. जावई बापू जाऊ नका, सगळ्या गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत असं म्हणत हात जोडू लागतात. की असं नका जाऊ, कसं वाटतंय सांगा बरं, तुम्ही नाराज होऊन चाललायत का आमच्यावर? आम्ही तुम्हाला वाजत गाजत एवढं आणलेलं होतं आणि आता तुम्ही निघून चाललेला आहात. जावई बापू जाऊ नका असं म्हणत डॅडीची नाटकं सुरू झालेली असतात. आणि इकडे सूर्या मात्र त्या नाटकांच्या पुन्हा बळी पडतो. कितीही वेळा त्याला तुळजाने सांगितलं तरीही त्याच्या लक्षात मात्र गोष्टी येत नसतात. त्याचं फक्त एवढंच असतं की काहीही झालं तरीही त्याला डॅडी म्हणजे देव माणूस आहे आणि डॅडी जे बोलतो तेच खरं असतं एवढंच त्याला वाटत असतं. प्रत्येक वेळेस सूर्याला तुळजा समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण सूर्याला मात्र स्वतःचंच खरं करायचं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की 13 तारखेच्या भागामध्ये तुळजा ही सूर्याला शोधत निघालेली आहे. ती खूप शोधाशोध करत आहे. सूर्या कुठं गेलाय, सूर्या कुठे आहेस तू असं म्हणत ती घरी आलेली असते. लाल रंगाची साडी तिने नेसलेली असते आणि पाहते तर काय, त्यांच्या घरी खूप छान असं सजावट केलेली असते. तुळजा तिथं येते, तिच्यावरती गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. तुळजाला कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, हे सगळं काय आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. सगळ्या घरामध्ये लाल रंगाचे गुलाब लावलेले असतात, त्याचबरोबर लाल रंगाचे बलून लावलेले असतात आणि एवढं सुंदर असं हे सगळं वातावरण असतं. आणि सूर्या आणि तुळजा दोघंही तिथं असतात. सूर्या मात्र लपून बसलेला असतो, तो तुळजाची वाट बघत असतो आणि तुळजा मात्र येते आणि तिच्यासाठी हे सगळं सरप्राईज असतं. तिला खूप छान वाटत असतं. फायनली सूर्याने तिला प्रपोज तर केलेलं आहे, पण त्यांच्या दोघांची लव्ह स्टोरी ही खूपच मजेशीर अशी चाललेली आहे. सूर्या त्या सगळ्या गोष्टींचा तुळजा आनंद घेत असते, कारण हे व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज असतं आणि तुळजाला इतकं जबरदस्त असं सरप्राईज मिळालेलं असतं. पण बिचाऱ्या तेजूचे तिकडे काय हाल होणार असतात हे मात्र तिलाच माहिती आहे. तुळजा मात्र या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली सूर्या आणि तुळजा दोघंही एकत्र झालेले असतात, एकत्र आलेले असतात. त्यांच्यामध्ये जी ही लव्ह स्टोरी आहे, त्यांच्यामधलं जे प्रेम आहे ते खूपच जबरदस्त असतं. तर सूर्याने इथे केक आणलेला असतो आणि दोघंजण मिळून तो केक कट करतात आणि त्याचबरोबर एकमेकांना भरवतात. सूर्याने एवढं सुंदर असं हे सगळं केलेलं असतं, त्यामुळं तुळजाला मात्र खूपच छान वाटत असतं. तुळजा मात्र खुश झालेली असते. तुळजाला खूप छान वाटत असतं आणि तुळजा आणि सूर्या दोघंजणही रोमॅन्टिक झालेले असतात. दोघंही डान्स करू लागतात, रोमॅन्टिक झालेले असतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्याचबरोबर सूर्या आणि तुळजा एकमेकांच्या जवळ येतात आणि ते दोघंजण जवळ आलेले असतात. तेव्हा सूर्याने तिने स्वतःच्या तोंडावरती, ओठांवरती हात ठेवलेला असतो आणि त्यानंतर सूर्या लाल गुलाब देत तुळजाला प्रपोज करतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.